नांदेड जिल्ह्यात सुरू असलेला अतिमुसळधार पाऊस आणि वरच्या भागातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आसना नदीला महापूर आलाय। शहराजवळून वाहणाऱ्या या आसना नदीने रौद्ररूप धारण केले। 2006 नंतर असा पूर आला आहे। आसना नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्यात गेली। नदीजवळ असलेल्या वसाहतीत देखील पाणी साचले। यामुळे रात्रीच लोकांचे स्थलांतर करण्यात आले। या नदीला सध्या समुद्राचे स्वरूप आले आहे। नदीवर जाणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत। आज देखील नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे। शिवाय इसापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे। त्यामुळे आसना नदीचा पूर वाढण्याची शक्यता आहे। नदीची परिस्थिती कालच्या कम से कम 2 वाजल्यापासून ते सारखीच होती। ते रात्रच्या आतापर्यंत सकाळच्या थोडं आता पाणी कमी झाले आणि 2006 मध्ये जेवढं पाणी आलतं तेवढंच पाणी त्याच्यापेक्षा 3 पट आगाव सुद्धा म्हणलं तरी जमते। कारण की 2000 त्याच्यामध्ये शेतीची एवढी नुकसान झाली लोकांची। सोयाबीन गेले, कापूस गेले, तूर गेले, हजारो हेक्टर जमीन वाया गेली। तर त्याची शासनानं तात्काळ काळजी घ्यावी। व तसेच 2006ला तर याच्यापेक्षा थोडं कमी होतं। यावरला एवढी नुकसान की शेतकऱ्याची आज कम से कम शेतकरी म्हणलं तर राहिलाच नाही। आणि आपण आत्ता सध्या आहोत आसना पुलावरती आणि या पुलावरती जर बघितलं तर चहूबाजूने तुम्ही कुठल्याही डायरेक्शनमध्ये बघा, कुठेही बघा, नदी कुठे हे आपल्याला जाणवत नाही आणि सगळीकडे शेतीनं पाणीच पाणी झालेलं आहे। आणि ह्या पावसाच्या हाहाकारामुळे, ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे, जे की कोणीही भरून देऊ शकत नाही। असं मला वाटतं की शेतकऱ्यांना शासनाने पंतप्रधान योजनेमधनं फंड आणून त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता फंडामधून जास्तीत जास्त मदत कशी होता येईल हे पाहिलं पाहिजे। कमीत कमी शेतकऱ्याला हे हेक्टरी 50,000 रुपयाची जरी कमीत कमी मदत केली तर ती थोडंफार कुठेतरी शेतकरी उभा राहतील। अन्यथा आज आपण पाहतोय सगळ्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, सगळ्यांचं काहीही राहिलेलं नाही आणि याच्यामुळं सगळे शेतकरी जे आहे हवालदिल झालेले आहेत। अंबानगरचे आहे, अंबानगरचे घालून टाका यांचे फोटो।